बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे तुमचं. बंधू आणि भगिनींनो, बऱ्याचशा लोकांना फॅटनेस वाढण्याची खूप समस्या आजकाल वाढलेली आहे. खूप लोकांमध्ये लठ्ठपणा वाढलेला आहे आणि लठ्ठपणा का वाढतो याच्या मागचं कारण बऱ्याचशा लोकांना अवगत होत नाही की आपला लठ्ठपणा का वाढत आहे. आपण तर खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या खूप जास्ती आपण खात नाही, तरी पण आपल्या शरीरात लठ्ठपणा का वाढतो असा बऱ्याचशा स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो. आणि लठ्ठपणा का वाढतो याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपल्या वाईट सवयीच या लठ्ठपणाला कारणीभूत असतात. बऱ्याचशा स्त्रियांना किंवा बऱ्याचशा पुरुषांना सवय असते की बाहेरचे डब्बाबंद वस्तू खाण्याची खूप सवय असते, जी पॉकेटच्या वस्तू खाण्याची खूप सवय असते. त्यामध्ये खूप फॅटनेस असतो आणि त्यामध्ये हवाबंद वस्तू खाण्यामुळे देखील आपल्या शरीरात वजन वाढत असतं, अनियंत्रित होत असतो. त्यामुळे आपण बाहेरचे पदार्थ नेहमी टाळले पाहिजे. बाहेरचे हवाबंद पदार्थ किंवा खाद्यपदार्थ नेहमी टाळले पाहिजे. त्याच प्रकारचे आपण बऱ्याचशा लोकांना सवय असते, सायंकाळ झाल्या बरेचसे लोक बाहेर जात असतात आणि बाहेर जाऊन ते बाहेर चाट मसाला किंवा बाहेरचा पदार्थ खातात. कोणाला समोसे, गुपचूप यासारखे किंवा पावभाजी यासारखे खाण्याची सवय असते. त्यामुळे देखील बऱ्याचशा व्यक्तींचा वजन वाढत असते. कारण बाहेरच्या वस्तू असतात तर त्या एकाच तेलात वारंवार तळलेल्या असतात. कारण तो तेल वारंवार वापरलेला असतो आणि जो वारंवार वापरलेला तेल असतो त्यामध्ये एक प्रकारचं ते पॉयझन तयार होत असते आणि त्याच्याचमुळे आपल्या शरीरात फॅटनेस खूप वाढत असतं. बऱ्याचशा लोकांना आणखीन काही सवयी असतात की त्यांना एका वेळेवरती आपल्या जेवणाची नियमित वेळ नसते. कधीही जेवायचं, जेव्हा वाटलं तेव्हा खायचं अशी सवय असते. त्यामुळे देखील फॅटनेस वाढत असतो. जेवणाचे एक टायमिंग ठरवून घ्यायचं आहे आणि त्याच वेळेवरती जेवण केलं तर आपला फॅटनेस हा नियंत्रित राहत असतो, वजन नियंत्रित राहत असतो. त्याचप्रकारे सकाळी उठून योगा प्राणायाम करणे खूप गरजेचं आहे आणि योगा प्राणायाम करणाऱ्यांच्या वजन नियंत्रित राहत असतो आणि रोज कमीत कमी आपल्यासाठी अर्धा तास देऊन आपलं वजन नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारे अजून काही कारणे आहेत ज्यामुळे आपलं वजन वाढत असतो. आपण जास्त झोपण्याची सवय, बऱ्याचशा लोकांना झोपण्याची खूप सवय असते. आळस पण खूप भरलेला असतो. खूप रात्री उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरापर्यंत लोळत पडायचं बेडवरती. या सवयीमुळे देखील आपल्या शरीरातील वजन हे वाढत असते आणि बऱ्याचशा लोकांना रात्रपर्यंत जागण्याची सवय असते. त्या सवयीमुळे देखील आपल्या शरीरातील वजन वाढत असतो. पण आपल्या शरीरातील वजन नियंत्रित करायचं आहे तर या वाईट सवयी टाळल्या पाहिजे आणि पाणी भरपूर पिलं पाहिजे. पाणी भरपूर पिल्याने देखील आपल्या शरीरातील चरबी ही नियंत्रणात राहत असते आणि शरीरात पाण्याची मात्रा भरपूर हवीच. कारण आपले शरीर हे 50 ते 60% पाण्याने भरलेले असते. छोट्या मालकांचे तर शरीर हे 70 ते 75% पाणी त्यांच्या शरीरात असते. म्हणून आपल्या शरीरातील वजन नियंत्रित करायचं असेल तर या प्रकारच्या सवयी आपल्याला लावले पाहिजे की ज्यामुळे आपण बाहेरचं टाळलं पाहिजे. बाहेरचं खाद्यपदार्थ नेहमी टाळलं पाहिजे. घरच्या घरी बनवून पटेल ते खा. त्याच्यामुळे आपले आरोग्य चांगले राहत असते आणि वेळेवरती झोपणे, वेळेवरती जेवण करणे यासारख्या सवयी लावल्या तर आपले